नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आम्हीही ठीक आहोत. तर मंडळी, रात्रीच्या जेवणात काय काय बनवायचा हा प्रश्न सगळ्या गृहिणींना पडत असतो. तर तो एक मोठा प्रश्न असतो की आपण आता काय बनवायचं आणि काय नाही. तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक उत्तम असा पर्याय घेऊन आलेली आहे. तर आज मी बनवणार आहे मल्टीग्रेन पिठाचे ठेपले. तर तुम्ही पहा आणि तुमच्या फॅमिलीला बनवून द्या, जेणेकरून त्यांना अगदी असं जरा सकस आणि पौष्टिक आहार मिळेल. दिवसभरात तरी नाही, पण रात्रीचा एक सकस आणि पौष्टिक आहार मिळू शकतो त्यांना, तुमच्या मुलांना. तुम्ही तुमच्या मुलांना हे टिफिनलाही देऊ शकता किंवा मोठ्यांनाही देऊ शकता. तर आपण आता पाहूया डिनरचा असा एक उत्तम उत्तम पर्याय. आणि उत्तम पर्याय मी तुम्हाला दाखवते. तर चला बघूयात मेथीचे ठेपले. तर त्याच्यासाठी आपण इथे हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे मी माझ्या फॅमिलीच्या गरजेनुसार घेतलेलं आहे. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथे पाव कपलाही कमी असेल हे मक्याचं पीठ आहे. मक्याच्या डाळीचं पीठ, मक्याचं पीठ. इथे ज्वारीचं पीठ आहे हे. आणि इथे हे चण्याचं पीठ आहे. तर हे मी थोडंसं घेणार आहे, 2 चमचे. आणि बाकीचे हे पाव पाव चमचे असेल. तर इथे मी एक मसाला तयार करून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. अद्रक, लसूण, जिरे आणि मिरच्या. तर 2 मिरच्या मी साध्यावाल्या घेतलेल्या आहेत आणि 2 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखट नाही मी हे करत आहे, कारण माझ्या घरात माझ्या छोटी मुलगी आहे, ती खात नाही तिखट. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुम्ही घेऊ शकता. तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मेथी अगदी सुंदर अशी टवटवीत होती. तर मी व्यवस्थित ती साफ केली, अगदी 3-4 पाण्याने स्वच्छ धुतली. पहिल्यांदा ती कापली, नंतर ती धुतली. पहिल्यांदा ती धुवून नंतर मग मी ती कापून घेतलेली आहे. ते पाहू शकता तुम्ही, मेथी आहे. आणि इथे थोडीशी कोथिंबीर आहे. इथे मी थोडे तीळ घेतलेले आहेत. इथे थोडंसं दही आहे. तर मी तुम्हाला घालताना सगळं दाखवते. आणि आपले सुके मसाले. तर चला आपण आता सुरुवात करूया. आधी पहिल्यांदा आपण कणिक मळून घेऊया. तर त्याच्यासाठी आता हे सगळे पीठ आपण एकत्र करूया, जेणेकरून आपलं हे मल्टीग्रेन पीठ तयार होईल. तर इथे मी मक्याचं पीठ पहिल्यांदा टाकलेलं आहे. त्याचबरोबर हे ज्वारीचं पीठ आहे. तुमच्याकडे जे पिठं असतील ते सगळे एकत्र करा. माझ्याकडे हे 2 पिठं होती, 2-3 पिठे होती. तर ते मी एकत्र करून मी बनवत आहे. आणि इथे थोडंसं मी हे बेसन टाकणार आहे. जास्त नाही, 1.5 चम्मच टाकणार आहे. त्याचबरोबर आपला हा मसाला आपण तयार केलेला, लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरचीची हे त्याच्यामध्ये जिरेही आहेत. तर हेही आपण टाकूया. याच्यात थोडंसं दही टाकूया, जेणेकरून आपले पराठे मऊ आणि लुसलुशीत होतील, त्यांना असा खमंग असा चव येईल. इथे आपण टाकूया. पाहू शकता, 2 टेबलस्पून टाकलेले आहे. हा जरा मोठा टीस्पून आहे, तुम्ही तुमच्या गरजेनुसार टाका. ते प्रमाण असं काही नाहीये. तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची किती माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. वर आपण इथे सुके मसाले टाकून घेऊया. मसाल्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम टाकायचं आहे इथे धने जिरे पावडर. जिरे तर अगोदर मी टाकलेले आहे, तरी पण माझ्या मसाल्यामध्ये इथे धना जिरा पावडर आहे. तर मी हे टाकत आहे, दीड चम्मच. आणि थोडीशी लाल तिखट टाकत आहे. थोडासा नावाला गरम मसाला टाकत आहे मी. आपल्याला हळद पूड टाकायची आहे. हळदही मी टाकली आहे. मीठ टाकायचं आहे मंडळी.
चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया. तुमच्याकडे अचारचा मसाला असेल, लोणच्याचा मसाला असेल तर तोही तुम्ही इथे टाकू शकता. त्याच्याने हे ठेपले अगदी खुसखुशीत आणि छान चविष्ट होतील. माझ्याकडे नाही आहे. जे मसाल्याचं खालचं तेल जे उरलेलं असतो, जो अर्क उरलेला असतो ना, तो जेव्हा आपण हे पीठ मळतो त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्याने छान त्याची चव अगदी छान होते. हा मसाला तयार केलेला आहे, पाहू शकता. इथे आपल्याला हे तीळ टाकायचे आहे. तीळही टाकलेले आहेत मी. आता इथे मी कोथिंबीर मी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. परत कापून टाकते. फ्लेवरफुल आपले असे हे पराठे होणार आहेत. ठेपले तर नाही म्हणू शकत आपण याला, कारण ठेपले फारच पातळ असतात आणि मऊ लुसलुशीत असतात. तर हे मी पराठे बनवत आहे मेथीचे. तर इथे पहा, आता आपल्याला ही मेथी टाकायची आहे. आपल्याला आता सर्व मिक्स करून हे मस्त असं मळून घ्यायचं आहे. एक गोष्ट तर मी राहून गेलेली आहे, आता माझ्या लक्षात आली. सॉरी मंडळी, तुम्ही ती आधी पहिल्यांदा टाका. थोडंसं अजवाईन मी टाकलेलं नाहीये, कारण आपण हे सर्व मल्टीग्रेन पीठ एकत्र केलेले आहेत, तर ते आपल्याला बाधू नये त्याच्यासाठी थोडंसं आपण अजवाई टाकूया याच्या. इथे मी थोडंसं अजवाई घेतलेलं आहे. हे आपल्याला व्यवस्थित असं क्रश करून टाकायचं आहे, जेणेकरून आपले पराठे अगदी छान आणि असा खमंगपणा त्याला येईल आणि बाधणार नाही. तर आपण हेही टाकलेलं आहे. चला आता आपण पीठ एकत्र करू, व्यवस्थित असं मळून घेऊ. इथे मी आता पीठ मळत आहे, थोडं थोडंसं पाणी टाकून. आधी पहिल्यांदा तुम्ही बघा, पाण्याचा जास्त वापर करू नका, कारण आपल्या मेथीचं मॉइश्चर, दह्याचं, त्याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित मळता येईल आपल्याला. लागलंच तर थोडं थोडं पाणी टाका. आधीच पहिल्यांदा पाणी टाकू नका, नंतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं. इथे आपलं पीठ व्यवस्थित मी सगळं मेथीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता मंडळी. आपल्याला थोडंसं पाणी लागेल. आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा तयार करून घेऊ. या पराठ्याबरोबर तुम्ही दही अथवा लोणचं किंवा गोड लोणचं किंवा कोणतीही चटणी, सर्व काही तुम्ही खाऊ शकता. तर आज आम्ही दह्याबरोबर खाणार आहोत. साधं दही आणि हे मल्टीग्रेन पराठे मेथीचे, असा आमचा डिनर असणार आहे. साधा आणि सोपा, फ्लेवरफुल. तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये असं करून पहा, फॅमिलीला करून द्या. सर्व मल्टीग्रेन आपण पीठ एकत्र केलेली आहेत. मक्याचं पीठ, ज्वारीचं पीठ, तुमच्याकडे जी पीठ असतील ते तुम्ही एकत्र करा.
कधीतरी अशी ही सगळी पिठं आपल्याला खाणं गरजेचं असतं. आपल्या शरीराला सकस आहार, स्वस्त आपल्याला आहाराची गरज असते. तर तुम्ही नक्कीच, आणि मेथीचे तो गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे. मेथी तर नेहमीच चांगली शरीरासाठी. आपलं पीठ मळून तयार आहे. आता याच्यावरती आपण थोडंसं तेल लावून थोडं 10-15 मिनिट रेस्ट करायला ठेवूया आपण, जेणेकरून ते आतमधपर्यंत व्यवस्थित सेट होऊन जाईल. तर आपण थोडंसं तेल लावलेलं आहे, जेणेकरून आपलं पीठ कडक होऊ नये, मऊ लुसलुशीत राहावं. पाहू शकता मी असा घट्टसारखा असा गोळा तयार केलेला आहे. जास्त घट्टही नाहीये, मऊ असा लुसलुशीत गोळा आहे, पाहू शकता. आता हे आपण रेस्टला ठेवूया आणि नंतर मग आपण पराठे बनवताना मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे मी पराठे बनवायला सुरुवात केलेली आहे. पहा, असे छोटे छोटे पराठे आपल्याला बनवायचे आहे. शेप तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे देऊ शकता. मी इथे गोलच बनवत आहे, छोटे छोटे असे, कारण हे थोडे लाटायला थोडे आपल्याला भारी पडतील, कारण आपण इथे मक्याचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर त्याला कस नसतो, त्याच्यासाठी हे जरा तुटू शकतात. तुम्ही घाबरू नका, असे छोटे छोटे बनवा, छोट्या छोट्या गुंड्या घेऊन, तर तुम्हाला लाटायला प्रॉब्लेम होणार नाही. तर पाहू शकता इथे मी बनवले आहे. आपला पराठा इथे तयार आहे. इथे साजूक तूप घेतलेलं आहे मी, तुपामध्ये परत आहे शेकत आहे. तुम्ही तूप, तेल अथवा बटरही लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि इथे मी तूप लावत आहे, कारण आपल्याला हे अगदी सकस बनवायचे आहेत, प्रोटीनयुक्त आणि हेल्दी असे बनवायचे आहे. त्याच्यासाठी मी इथे तुपाचा वापर करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार काहीही लावू शकता. तर इथे आपला एक पराठा इथे तयार आहे आणि दुसरा इथे आहे. तर अशाच प्रकारे मी इथे सगळे बनवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. अगदी व्यवस्थित असे खरपूस तुम्ही भाजून घ्या, फार छान लागतील. लहान मुलांना टिफिनलाही तुम्ही देऊ शकता, किंवा मोठ्यांच्या टिफिनलाही तुम्ही देऊ शकता. लाटण्यामध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम होत असेल तर सुक्कं पीठ थोडं लावा, थोडं तेल लावा, पण व्यवस्थित असं लाटू शकता, असं काय प्रॉब्लेम नाहीये. पण कोणाकोणाला जर प्रॉब्लेम होत असेल तर त्याच्यासाठी मी सांगत आहे. आपला एक पराठा इथे झालेला आहे. आता हा दुसरा आपण इथे टाकूया. अशा प्रकारे मी हे सगळे बनवलेले आहे. आता हे दुसरे बनवत आहे मी. आता याचा मी शेप जरा वेगळा देत आहे, चौकोनी देत आहे. आपण आता हे पहिल्यांदा लाटून घेऊ आणि याला स्क्वेअर शेप देऊ. स्क्वेअर शेपचे जरा मुलांना अट्रॅक्टिव्ह होतात. स्क्वेअर बोला, ट्रायंगल बोला, मुलं आवडीने खातात. तर त्याच्यासाठी मी हे 2 पराठे आता थोडे अट्रॅक्टिव्ह बनवत आहे. इथे मी थोडंसं तूप लावलेलं आहे, आतमध्ये थोडंसं सुक्कं पीठ लावलेलं आहे. त्याला हे फोल्ड करायचे आहे. याला आता आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे. अगदी सहजतेने तुम्ही करू शकता मंडळी. पिठामध्ये डीप करा व्यवस्थित आणि व्यवस्थित असे लाटून घ्या. छान लागतात, कारण आपण त्याच्यामध्ये तीळ टाकलेले आहे, लसूण टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे, आपले मसाले टाकलेले आहेत. 3 प्रकारची पिठं आहेत.
मक्याचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसन. तर अतिशय पौष्टिक असे हे पराठे मी बनवून तुम्हाला दाखवत आहे मंडळी. मी आशा करते तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही बनवाल, तुमच्या फॅमिलीला द्याल आणि एक सकस आहार, एक हेल्दी आहार तुम्ही घ्याल. तर पाहू शकता आपला पराठा तयार होत आहे. तो असा भाजत आहे आपण. जे आपण तीळ टाकलेले आहे ते असे वरती असे छान दिसत आहे आणि प्रत्येक बाईटला ते जेव्हा येतात ना दाताखाली खूप छान लागतात. तर दह्याबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा लोणच्या सोबत खाऊ शकता, गोड लोणच्या सोबत खाऊ शकता, अगदी कैरीच्या मुरब्ब्या सोबत खाऊ शकता. सकाळच्या नाश्त्यासाठीही हवे एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही या सकाळी नाश्त्यासाठी करू शकता अथवा रात्रीच्या जेवणालाही एनी टाइम अगदी तुम्हाला आवडेल असं आहे. चला आपण हा पराठा टाकूया. आम्ही स्क्वेअर पद्धतीने बनवलेला आहे आणि आता दुसरा मी ट्रायंगल मध्ये बनवत आहे. तुम्हाला मी दाखवते ट्रायंगल कसा बनवायचा. व्यवस्थित असं त्याच्यामध्ये कोट करा. हलक्या हाताने लाटा मंडळी, काही भारी पडणार नाही तुम्हाला. थोडस आतमध्ये आपण साजूक तूप लावूया, व्यवस्थित पसरूया हाताने आणि याला एक ट्रायंगल शेप देऊया. मुलांना असे अट्रॅक्टिव्ह आकार खूप आवडतात. माझ्या मुलीला तर फार आवडतो. करून घ्या, हाताने थोडा शेप द्या. थोडंसं सुकं पीठ याच्यावर त्याचबरोबर आपला हा पराठा थोडस साजूक तूप टाका. पहा किती छान दिसत आहे. तुम्हाला नक्की आवडेल मंडळी. माझा प्रयत्न आहे की तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये हेल्दी पदार्थ मी बनवून दाखवेल, हेल्दी रेसिपी तुमच्यापर्यंत मी आणेल. त्याच्यासाठी मी फार प्रयत्न करत आहे मंडळी. तर तुम्ही मला साथ द्या. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जे तुम्ही करत नाहीये, फक्त बघताय पण सबस्क्राईब करत नाहीये मंडळी. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मला तुम्हाला जर कोणती माझ्या रेसिपीमध्ये काही आवडलं असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा. अथवा काही आवडलंही नसेल तेही मला सांगा, म्हणजे मला माझ्या चुका कळतील. तर इथे पहा आपला ट्रायंगल शेपचा पराठा तयार झालेला आहे. आता हाही आपण शिजवूया. मी तुमच्या एका लाईक वरती आमचं मोटिवेशन असतं. जास्तीत जास्त लाईक मिळाले आम्हाला तर आम्हाला मोटिवेशन मिळतं. मी तुम्हाला जास्तीत जास्त अजून चांगल्या चांगल्या पद्धतीने रेसिपी करून दाखवेल, ज्या माझ्या डेली रुटीन मध्ये असतात. माझ्या मुलांसाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी मी जे बनवते ते तुम्हाला मी दाखवेल. घरच्या घरी आपण एक सकस आहार, एक हेल्दी आहार आपण देऊ शकतो आपल्या फॅमिलीला. तर हेल्दी राहा, हेल्दी खा, आनंदी राहा, हाच माझा मूळ मंत्र आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता
काही पराठा शेकून हा ट्रायंगल शेपचा आहे, पाहू शकता. तुम्ही मला कुठून पाहता तेही मला सांगा. कोणत्या प्रदेशातून पाहता, कोणत्या गावातून पाहता, तर नक्की मला सांगा. माझी व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींकडे, तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तूप टाकलेलं आहे मी, व्यवस्थित भाजायचं आहे. हा चारी साईडनी, तिन्ही साईडनी बघा, अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे. तूप आपल्या तब्येतीला नेहमीच चांगलं, तर तूप तुम्ही कधीही खाऊ शकता. तुपामध्ये काही बाधा नाहीये. तूप थोडस तरी खावं, ज्याने आपल्या हड्ड्या मजबूत होतात, आपल्या शरीरात ऑइलिंग होतं, आपल्या शरीराला फार पुरवठा मिळतो तुपामुळे, रक्ताचा व्यवस्थित रक्ताभिसरण होतं. पराठाही तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. मंडळी, आपले पराठे बनवून तयार आहे, पाहू शकता. हे दोन मी माझ्या मुलीसाठी बनवलेले आहेत, एक स्क्वेअर आणि एक ट्रायंगल. तर आता ती खाऊन तुम्हाला सांगेल कसे झालेले आहेत. तर ही माझी लहान मुलगी आहे, पाहू शकता. तिने तुम्हाला हे दिलेलं आहे, फार छान झालेले आहे. तर असेच पराठे तुम्हीही करा, तुमच्या मुलांना द्या, मोठ्यांना द्या आणि त्यांची शाबासकी मिळवा. तर मंडळी, आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी आवर्जून सांगत आहे, कळकळीचा विनंती आहे. फेसबुक पेजला, इंस्टाग्रामला मला फॉलो करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुमची आणि कुटुंबियांची काळजी घ्या.